आता बघत आहात की आम्ही आहोत आता सध्या कोकणच्या रस्त्यावर. हे तुम्हाला समजणार नाही, डायरेक्ट शूट इथूनच केलं कारण की पूर्ण रस्ता दाखवून बोर करायची अजिबात इच्छा नव्हती. आणि आता आम्ही चाललोय दापोली. दापोलीच्या पुढे दाभोळ. दाभोळच्या इथे काय आहे ते तुम्ही येताना पुढे बघा. एक आहे वेगळं काहीतरी ट्राय करायचं ठरवलं तर ते आहे, तुम्हाला पुढे नक्कीच दिसेल. आणि हे कोकणचे रस्ते माइंड ब्लोईंग, कधीच निराश करत नाही, नेहमी असं छान प्रसन्न वाटतं. चला पुढे इथून पुढचा प्रवास करूया आपण सोबत. आणि पुढे काय आहे, कुठे चाललोय, थंबनेलवरून किंवा टायटलवरून कळलंच असेल तरी पण चला. इथे जाता जाता आम्हाला दिसलं डोंगर आणि त्याच्या खाली आहे नदी, आहे तलाव आहे, काय माहिती नाही, पण खूप सुंदर दिसत होतं. तर आपण आलो आहोत इथे सुप्रिया हाऊसबोटमध्ये. आता हे सुप्रिया हाऊसबोट काय आहे, बऱ्याच जणांना प्रश्न असेल किंवा नसेल, पण कदाचित तुम्हाला माहिती असेल तर केरलामध्ये बॅकवॉटर्समध्ये हाऊसबोट चालल्या जातात. तर तशीच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली कोकणात दाभोळ येथे सुरू झाली हाऊसबोट. ही एकदम लक्झरियस फर्स्ट हाऊसबोट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि खाली जी आहेत, आता इंटरनल व्ह्यू आहे ना, मी तुम्हाला नंतर दाखवेल. खाली डिलक्स रूम आणि वरती सूट रूम्स आहेत. त्याचं व्ह्यू आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवते. चला घेऊन चलते तुम्हाला आतमध्ये. त्याआधी इकडे बघू शकता ही फेरी आलेली आहे. ही फेरी जी आहे दाभोळ ते थोपावे इथे चालते. कंटिन्युअस याचे हे चालू असतं. आणि तिकडे जी आहे ती प्रियंका म्हणून एक छोटीशी हाऊसबोट आहे की नॉर्मल बोट आहे, त्यात मला नाही माहिती, पण मी कन्फर्म करून तुम्हाला सांगेल. इथे ही फेरी जेट्टी आणि इकडे ही आपली हाऊसबोट. आता आपण जात आहोत हाऊसबोटमध्ये. मी तुम्हाला पूर्ण हाऊसबोटचा हे दाखवणार आहे की कशी आहे, काय रूम्स वगैरे आणि काय फॅसिलिटीज वगैरे आहेत हे सगळं. तर हाऊसबोटमध्ये एंटर केल्यानंतर ते रिसेप्शन काउंटर आहे, इथे सिटिंग एरिया आहे आणि इथे मेन आपलं जिथे पायलट सेल करणार आहे बोट. हा एक डोर आहे आतमध्ये येण्या जाण्यासाठी आणि हा एक डोर आहे. आणि आता आतमध्ये इथे ही रूम्स आहे, त्याचे नंबर्स आहे P1 P2, इथे S1 S2 असे. हे या सगळ्या डिलक्स रूम्स आहेत. आता आपण चाललो आहे वरती सूट रूम्समध्ये. याचे प्राईस कॉस्टिंग वगैरे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नाही ते एंड ऑफ द व्हिडिओ सगळे तुम्हाला सांगून देईल. आता सूट रूम्स जे आहेत ते 2 आहेत. इथे सूट रूम्स ठेवायचे हे आहे पूर्ण. हे आहे वरचा डेक एरिया. हा फक्त सूट रूमसाठी आहे, नाही सगळ्यांसाठी, सॉरी हे सगळ्यांसाठी आहे. म्हणजे इथे इथे येऊन बसायला ब्रेकफास्ट, लंच, डिनर. इथून व्ह्यू पण बघा किती छान येतोय. हा एक रस्ता आहे ना जायला, हा एक रस्ता आहे ना. अच्छा इकडे किचन आहे. हां इकडे खाली किचन आहे, त्याचा रस्ता. हां आता इथून पुढे काय काय होत राहील ते तुम्हाला सांगत जाईल. इकडे कॉमन वॉशरूम आहे. जर इथे कोणी जर कोणी ब्रेकफास्टला, लंचला किंवा डिनरला आले आणि खाली जायचं नसेल रूम्समध्ये तर इथे कॉमन वॉशरूम आहे. इथे वॉश बेसिन. आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते सूट रूमचा. इथे एंटर केल्या टी, कॉफी, पाणी, किटली सगळं आहे. हा आहे आपला बेड, ट्विन साईज. वरती आहे फॅन, इकडे डस्टबिन, इकडे हा रेडी होऊन बघण्यासाठीचा मिरर, इकडे कबड आहे म्हणजे कपडे वगैरे ठेवण्यासाठी. आणि इकडे आहे खाली चार्जिंग पॉईंट्स, वरती आहे AC आणि हे आहे वॉशरूम बाथरूम व्ह्यू.
ते क्वाईट हायजीन आहे हाऊसबोटच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि इकडे हा जो एरिया आहे हे प्रायव्हेट आहे ना? हा प्रायव्हेट डेक एरिया, तो कॉमन होता सगळ्यांसाठी, हा प्रायव्हेट आहे. त्याचा प्रायव्हेट एरिया इकडे दुसरीकडे. हे डेक रूमच्या वरचं लाईटिंग. आता हे जे सगळा व्ह्यू आहे ना, मी तुम्हाला आत्ता पण दाखवेल, संध्याकाळी पण दाखवेल कसं दिसतं, काय दिसतं सगळं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रात्री एकदा दाखवेल. रात्री कसं लाईट वगैरे सगळे असं रूम्समध्ये वेगळं दिसेल तेव्हा एकदा. चला, तर आता आम्ही लंच करायला जातो आहे. लंच करून मग भेटूया. ॲक्च्युली माझ्याकडून ना कॅप्चर करायचं राहिलं. इथे ना मिनी जिम इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे त्यांना थोडंफार हलका फुलका जर एक्सरसाइज करायची असेल तर वगैरे. अजून एक इथे आहे, ते म्हणजे हे आहे इथे कॅरम बोर्ड. पण त्याची एक कंडिशन कशी आहे की 1000 रुपीज आपल्याला डिपॉझिट करायचे. जेव्हा आपण चेकआउट करू तेव्हा ते 1000 रुपीज आपल्याला परत भेटतील. आणि ते परत भेटतील, म्हणजे असं नाही की ते आपले काही पैसे वगैरे वेस्ट होत आहेत किंवा काय. ते जस्ट डिपॉझिट म्हणून कॅरम पण खेळू शकतो. आणि अजून एक गोष्ट इकडच्या शेफने आम्हाला सांगितली की इथे बड्डे पार्टीज वगैरे सगळं होतं, अरेंजमेंट वगैरे सगळं चांगलं केलं जातं. जर पर्सनल पाहिजे तर पर्सनल, प्रायव्हेट, पब्लिक म्हणजे सगळ्यांच्या बरोबर करायचं असेल तर ते सुद्धा केलं जातं. आता मी त्यांना एकदा रिक्वेस्ट करते की जर ते डिलक्स रूमचं म्हणजे शूट करून देत असतील तर, जर देत असेल तुम्हाला डिलक्स रूमचं पण दाखवून देते की त्या कशा दिसतात, काय दिसतात. ठीक आहे, ओके. ॲक्च्युली आम्ही व्हेज ऑप्शन घेतलं आहे लंचमध्ये. तर इथे आहे सॅलड. इकडे प्युअर कोकणी पद्धतीने बनवलेलं जेवण आहे, ज्याच्यात आहे इथे मसूरची उसळ, वरण, खोबरं घालून केलेली मेथीची भाजी, सोलकढी, गाजर हलवा, भात, चपाती. हे आहे सिम्पल आणि छान असं जेवण. आता आम्ही जेवतो, नंतर परत तुम्हाला भेटतो. मी ना इकडच्या ना म्हणजे जे शेफ आहेत किंवा जे बोट सेल करतात, जे कॅप्टन आहेत, माझ्याकडून मगाशी मिस्टेक झाली, मी पायलट बोलली, ॲक्च्युली कॅप्टन सेल करतात बोट. त्यांना मी विचारलं, ॲक्च्युली ना हे बॅकवॉटर्स असतं. नॉर्मली हाऊसबोट जे असतात ना ते बॅकवॉटर्समध्ये जास्त चालतात. तर माझ्या मते बॅकवॉटर म्हणजे काय, समुद्राचं पाणी जे एका ठिकाणी येऊन थांबतं, म्हणजे ते त्याला बॅकवॉटर्स म्हणतात. जर मी चुकीचे असेल तर मला करेक्ट करू शकता. आता हे बॅकवॉटर काय आहे त्यांनी सांगितलं मला. तिकडे जो लांब दिसतोय ना तो महासागर आहे, तिकडचं पाणी इकडे आलं आणि एक नदी आहे वाचिष्ठ म्हणून, त्यांनी सांगितलं ते पाणी मिळून इथे बॅकवॉटर्स झालं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना इथे ते मिळाल्या, याच्यातून त्यांना आयडिया मिळाली की आपण इथे हाऊसबोट करू शकतो. पहिले ट्रायल्स वगैरे झाल्या, सगळं झालं, त्याच्यानंतर त्यांनी असं सुरू केलं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, इथे पार्टीज वगैरे होतात. इथे जर बघितलं ना इथे डीजेचं फुल आहे, कराओके डीजे रात्री 12पर्यंत अलाउड आहे. इथे डीजे चालू शकतं पार्टीजसाठी वगैरे सगळं. आणि मगाशी मी तुम्हाला आठवते स्टार्टिंगला मी प्रियांका एक बोट दाखवली होती, मी बोलली ती हे काय ते मला माहीत नाही. मी त्यांना विचारलं की प्रियांका काय आहे, तर ते बोलले ती फक्त पार्टीसाठी आहे ती बोट. म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना घेऊन जाणार, जे पण ज्यांनी बुकिंग केलेली असेल त्यांना एका स्पेसिफिक पॉईंटला घेऊन जाणार. तिथं पार्टीचं पूर्ण सेटअप असणार, त्याच्यामध्ये डीजे, खाणं पिणं सगळं, असं नाही की काहीच नाही. आणि एक स्पेसिफिक टाईमपर्यंत ज्या टाईमपर्यंत तुमची बुकिंग असेल ती ओव्हरनाईट नसते कधीच, ती फक्त एक स्पेसिफिक टाईमपर्यंत 8, 9, 10 वाजेपर्यंत ते आपल्याला एका जिथून आपण बोर्ड केली तिथे ते आपल्याला परत सोडतील, असं ते आहे. म्हणजे एकंदरीत यांच्याकडे जे आहे ते चांगलं आहे. पार्टीसाठी वेगळी, एक राहण्यासाठी, म्हणजे राहणं आणि सिम्पल फॅमिली टाईम जर स्पेंड करायचा असेल तर त्याच्यासाठीची बोट जी आहे ती वेगळी. म्हणजे ज्यांना जसं कन्व्हिनियन्स आहे, जर कॉलेज ग्रुप येतो आहे, ऑफिस ग्रुप येतो आहे, तर ते प्रियांका हाऊसबोट घेऊ शकतात. ज्यांना ओव्हरनाईट स्टे नसेल करायचा आणि जे फॅमिलीजमध्ये येतात किंवा आता फ्रेंड सर्कल पण ज्यांना असं टाईम एकमेकांबरोबर स्पेंड करायचा वगैरे असेल तर ते सुद्धा इथे येऊन राहू शकतात वगैरे, असं एकंदरीत आहे. पुढे अजून जी पण मला इन्फॉर्मेशन मिळेल ती मी सगळी तुम्हाला सांगेल. सॉरी मी पुढे मागे करते, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हां, चला भेटूया परत पुढच्या अपडेटसोबत. इथे जर तुम्ही नीट बघितलं ना तर तुम्हाला सोलार पॅनल्स दिसतील. म्हणजे ही हाऊसबोट जी आहे ना ती पूर्णतः सोलारच्या ह्याच्याने ऑपरेट होते. म्हणजे हे एक चांगलं आहे इथे, जे
दिसलं तर म्हटलं तुम्हाला सांगावं. सोलार पॅनल ऑपरेटेड हाऊसबोट. हे पूर्ण दिसू शकत नाही कारण की ह्या पडद्यामुळे, पण तरी थोडंफार तर तुम्हाला दिसेलच. सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूचं जर म्हटलं तरी ते CCTV कॅमेराजसुद्धा आहेत. फायर एक्स्टिंग्विशर आहे. म्हणजे जी पण नेसेसरी आहे इथे या हाऊसबोटसाठी गरजेचं ते सगळे इक्विपमेंट्स इथे ठेवलेले आहेत. सेफ्टी पर्पज जर म्हटलं तर रूम्सच्या आतमध्ये लाईफ जॅकेटसुद्धा भेटते. म्हणजे जर काही कधी इमर्जन्सी वगैरे आली किंवा काही असेल तेव्हा आपण हे जॅकेट्स यूज करू शकतो. हा जो व्ह्यू आहे ना, हा आमच्या रूममधून आहे. रूमची जी विंडो आहे तिथून. हा जो डोंगर दिसतोय ना त्याच्या पुढे समुद्र आहे. तर मी महासागर मगाशी सांगितलं तोपर्यंत जी येते ती खाडी येते. आणि हा सूर्य आता मावळण्याचा टाईम झालेलाच आहे, त्याच्या आधीचे काही क्षण. ही जी बोट दिसते ती पोलीस बोट आहे. ॲक्च्युली फक्त नॉर्मल आपल्याला माहिती असतं की पोलीस जे असतात ते पेट्रोलिंग वगैरे करतात, पण इथे वॉटर थ्रू पण त्यांचं पेट्रोलिंग चालू असतं, जेणेकरून बाहेरचं कोणी म्हणजे आहे की नाही, सगळं सेफ आहे की नाही, म्हणजे त्यांची ही सुद्धा जबाबदारी आहे. पण आता नाही दिसत जास्त. जसं जवळ जातोय तसं सूर्य एक मोठा दिसत जातोय, पण सूर्य अजूनही मावळतीच्या दिशेने आहे, पण तरी किती सुंदर दिसतोय. आता आपण जवळजवळ त्या डोंगराच्या जवळ पोचलेलो आहोत. इथे आता हे एक छोटंसं काहीतरी आहे, ते काय ते एक्झॅक्टली मलाही माहीत नाही. पण इथे दुसरी जी बोट आता येते ती मच्छीमारी जे आहेत ना त्यांची बोट आहे. वरती त्यांनी त्यांचे जाळे ठेवलेले आहेत आणि कदाचित ते आता त्यांच्या घराकडे परतत आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे, अप्रतिम. हे बघा सूर्य खाली गेलेला दिसला ना, अजून एक बोट आली आहे त्याच्या मागोमाग, दिसेलच लवकर. ही इथे आहे ती बोट. ही सुद्धा मच्छीमारांची बोट आहे. हे मच्छीमारी काय करतात हे बघा, त्यांच्या हातात तुम्हाला कदाचित जाळं दिसत असेल, हे जाळं टाकून ठेवतात आणि बऱ्याच वेळ टाकून ठेवलं ना त्याच्यानंतर मग ते जाळं काढून बघतात त्याच्यामध्ये कोणते म्हणजे मासे अडकलेत की नाही अडकलेत. जर अडकले असेल तर काढतात आणि मग तिकडे ते एक बंदर आहे, मग तिथे ते घेऊन जातात. आणि मला असं कळण्यात आलं की इथे जेवढी पण मासे वगैरे वेगळ्या प्रकारचे जे पकडले जातात ते भाऊच्या धक्क्यावरती नेक्स्ट डे किंवा त्याच दिवशी जर पॉसिबल झालं तर ते विकायला असतात. सनसेट अप्रतिम. हे शहराकडे आपण खूप मिस करतो. रोजच्या धावपळीत, कामामुळे, सगळ्या गोष्टींमुळे, टेन्शन, स्ट्रेस, एक जीवनातून म्हणजे रोजच्या जीवनातून जर ब्रेक हवा असेल तर हा ब्रेक अतिशय चांगला आहे निसर्गाच्या सानिध्यात. ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस येत होतो ना इथे खूप छान झाडं दिसली, वेगवेगळे प्राणी दिसले, पण ॲक्च्युली आम्ही लेट चाललो होतो. खूप 2 ते 2.5 तास आम्ही लेट चाललो होतो, म्हणून मी जास्त कॅप्चर नाही केलं. आणि बऱ्याच जणांना ना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण नसतो आणि मला उगीचच टाईमपास करायचा नव्हता. जे मेन कॉन्टेंट आहे हाऊसबोट रिलेटेड मला फक्त तेवढंच कॅप्चर करायचं होतं, बस तेवढंच. सनसेट ऑलमोस्ट आणि आपण एक जवळ चाललेलो आहोत. पूर्ण हा सनसेट मी तुमच्यासमोर कॅप्चर केलेला आहे, बघू शकता. झाला. कुठे हाऊस लाईट? ओके. जर नीट बघितलं ना या डोंगराच्या आधी पण एक छोटंसं गाव आहे.
आणि मी विचारलं हे गाव कोणतं, तर अंजलवेल म्हणून हे गाव आहे. मच्छीमार करणाऱ्यांच्या दोन्ही बोटी इकडे पोचलेल्या आहेत. हे एनरॉन आहे, महाराष्ट्रातला पहिला वीज प्रकल्प. हे आहे बोटचं स्टेअरिंग, हे गेअर. इथे मे बी स्पीड काउंट होतं. मी चालवून बघू. ॲक्च्युली सॉरी, मी तुम्हाला सांगितलं इथे स्पीड होतं, पण हे स्पीड नाही, कंपास आहे ॲक्च्युली. सॉरी. हे बघा, हे जे येल्लो येल्लो दिसतात ना, असे वेगवेगळ्या ठिकाणी मार्क्स दिसतील तुम्हाला. ब्लॅक, व्हाईट, येल्लो. हे काय माहिती आहे का, ही मच्छीमारी जेव्हा जाळ टाकतात तेव्हा त्यांना दिसण्यासाठी, म्हणजे वरती काय ते बोट आपण एक्झॅक्टली कुठे जाळ टाकलं आहे मासे पकडण्यासाठी, त्याचं हे असं वरती फ्लोट होत राहतं. मग ते ज्यावेळेस येतात दिवसाच्या शेवटी त्यांची जाळ, मग त्यांना हे पटकन दिसलं की मग ते तिथून फक्त उचलतात, दुसरा पॉईंट जिथे असेल तिथे, आणि मग कलेक्ट करून निघून जातात. जसं पुढे जातोय ना आम्ही, तसा व्ह्यू एक नंबर दिसतोय. त्यात हा संध्याकाळचा टाईम, बाय गॉड. आणि तेवढ्या सगळ्या ह्या बोटी, खूप छान वाटते, खूप अप्रतिम. आता हे जे व्हाईट तुम्हाला दिसतं ना, ते फॉग आहे ॲक्च्युली. इतक्या लवकर म्हणजे इतक्या पटापट इथे फॉग असं उतरल्यासारखं दिसतंय. छान वाटतं, एकदम मस्त, वेगळाच अनुभव आहे हा एकदम. तुमच्यापैकी कुणी जर असा हाऊसबोटचा एक्सपिरियन्स केला असेल ना, तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आवडेल मला ऐकायला कुणाचे काय एक्सपिरियन्स आहेत, कुणाला कसं वाटलं, काय वाटलं. हा माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. खरं सांगायचं म्हणजे मी ना खूप यूट्यूबवरती ना व्हिडिओज बघितले होते केरला हाऊसबोटचे. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा प्लॅन पण केलं, पण ते प्लॅन काही ना काही कारणामुळे ना नेहमी हे झालं, फेल झालं. मग खूप एकदम डिसअपॉईंट झाली. तुम्हाला केरला फक्त हाऊसबोटसाठीच जायचं होतं. पण जेव्हा मला कळालं की आपल्या महाराष्ट्रात आहे, म्हटलं चला सगळंच होऊन जाईल. कष्ट वाचतात, पैसे वाचतील, एफर्ट्स वाचतात, आणि मेन म्हणजे जसं पाहिजे तसं करायला भेटेल. केरलामध्ये माहीत नाही काय, म्हणजे एवढं लांब जाऊन तिथे कसा एक्सपिरियन्स होईल, काय होईल. आणि बजेट तर ऑब्व्हियसली आउट ऑफ बजेटच जाणार ते. आणि जसं हे कळलं तसं मग प्लॅन तर केलंच होतं, तरी डिलेच झालं आहे आम्हाला भरपूर इथे येण्यासाठी. पण सुट्ट्या, सगळं वातावरण, म्हणजे म्हणतात ना, क्लायमेटवरती पण सगळं डिपेंड असतं. म्हणून म्हटलं जरा थंडीचे दिवस सुरू होऊन द्यावे मग यावं. त्यावेळेस कसं सगळं निसर्ग पण चांगला असतो, फिरायला पण मजा वाटते. आणि इथे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की फॉग दिसतोय मस्तपैकी, धुकं पडलं आहे छान, एकदम वेगळा व्ह्यू दिसतोय. मग ते एक मजा वेगळी असते थंडीच्या दिवसात. म्हणून मी थोडीशी थांबली आणि मग आलो आम्ही इथे. हे जे ना, हे मच्छी मार्केट आहे. दिवसभर कोळी जे मासे पकडतात जाळ्यामध्ये, ते इथे येऊन ते सेल करायला सुरुवात करतात. इव्हनिंग व्ह्यू तुम्हाला आता दाखवते. आणि मी व्हिडिओजच्या मध्ये ना फोटोज टाकलेले, फेरी बोटचे टायमिंग्स किंवा हाऊस बोटचे जे पण चार्जेस वगैरे आहेत, ते तुम्ही पॉज करून बघू शकता. हा चंद्र जो आता वरती आलेला आहे. आणि ॲक्च्युली झालं काय माहिती आहे, आम्ही ना जेवलो, पण मी ना त्याचं हे शूट करायला विसरली कम्प्लिटली, कारण की भूक लागली होती आणि दिवसभरच्या प्रवासामुळे ना खूप दगदग झाली होती. म्हणून आमचं असं ठरलं की जेवून पटकन झोपूया. या नादामुळे ना काही कॅप्चर करणंच विसरून गेली.
जेवणात सिम्पलच होतं, जसं आम्ही व्हेज प्रिफर केलं आहे म्हणून, की तांदळाची भाकरी, बटाट्याची सुकी भाजी, भेंडीची सुकी भाजी, मसूर डाळीचं वरण, भात आणि गोडमध्ये गुलाबजाम आणि कोशिंबीर, एवढं असं जेवण होतं आहे. नॉनव्हेजसाठी काय आहे ते मी आता तुम्हाला सांगते. आम्ही नॉनव्हेज नाही घेतलं ना, आमच्याबरोबर जे होते त्यांनी पण नॉनव्हेज घेतलं काही. नॉनव्हेजमध्ये ना दुपारी असतं चिकनची ग्रेव्ही आणि चपाती भाकरी आपण जे सांगणार ते आपल्या याच्यानुसार, इच्छेनुसार. त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणात नॉनव्हेजमध्ये असतं प्रॉन्स करी आणि फिश फ्राय, या 2 गोष्टी असतात. आणि ब्रेकफास्टमध्ये जर म्हटलं तर बॉइल्ड एग्स, ऑमलेट वगैरे हे पण ऑप्शन यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर हे झालं सगळं रिलेटेड टू मेनू, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. बाकीचे काही अपडेट्स असतील तर मी ते पुढे कवर करायचा प्रयत्न करील. पण हां, एक्स्ट्रीमली सॉरी मी कॅप्चर नाही केलं. The next day. हा आहे मॉर्निंग व्ह्यू आमच्या रूमच्या विंडोमधून. आणि इकडे हा चंद्र मावळतीच्या दिशेने, खूप सुंदर. आता तुम्हाला डेकमधून दाखवतो की डेकच्या इथून कसं दिसतं. हे आमचं पर्सनल डेकमधूनचा व्ह्यू. खूप सुंदर. आता मी चेक करते सूर्योदय दिसतोय की नाही दिसत, असं तुम्हाला नक्की दाखवते. या साईडला सूर्योदयाची तयारी चालूच आहे. हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू. एकदम शांत, रिलॅक्सिंग, मस्त. आता तुम्हाला सूर्योदयाची वेळेस हे दाखवते. जसं की सांगितलं, सूर्योदय होण्याच्या मार्गावर. आणि आता बघा सूर्योदय ढगामध्ये कसा, ढगाच्या मधून बाहेर येणार सुंदर दृश्य. काल सनसेट बघायला मिळाला, आता सनराईज बघायला मिळाला. चंद्र हे होताना बघितलं, मावळताना बघितलं, एवढं सगळं बघायला मिळालं. नॉर्मली आपण वेगवेगळ्या पॉईंट्सवर जातो सनसेट, सनराईज असं बघायला. सकाळी लवकर उठा, पळा. इथे एकदम रिलॅक्स आतमध्ये बसूनच सगळं बघायला मिळतं. खूप छान. आणि सकाळ नेहमीच चांगली असते, सुधी रिलॅक्स. हवा भरपूर चालली, भरपूर. हे बघा इकडे बघा, भरपूर हवा, छान वाटतं एकदम. आता थोडंसं हेल्थकडे लक्ष देईल, थोडंसं जिमिंग, आणि मग ब्रेकफास्ट टेबलवरती भेटूया. फर्स्टमध्ये इथे आहे उपमा, कॉफी नंतर येणार आहे. आणि आम्ही ह्यावेळेला ठरवलं की प्रायव्हेट डेकमध्ये बसून ब्रेकफास्ट करूया, कारण की आज चेकआउटचा टाईम आहे. म्हणून आता ब्रेकफास्ट करून मग परत भेटू तुम्हाला. ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आता बोट निघाली एक राऊंड मारायला. काल जसं सनसेटच्या तिथे गेलो होतो ना, त्याच्या आता अपोजिट साईडला आपण आलो आहे. एक राऊंड म्हणजे असंच जरा एक फिरणं, कारण की हा एक राऊंड झाल्यानंतर बोट ऑफिशियल इथे हे होणार, थांबणार आणि मग आमचं चेकआउट होणार.
परतीचा प्रवास सुरू. खूप छान एक्सपिरियन्स होता. आता जर मला विचारलं पर्सनली मला कसं वाटलं हाऊसबोटचा एक्सपिरियन्स वगैरे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल हाऊसबोटचं जे कन्स्ट्रक्शन वगैरे होतं चांगलं होतं. म्हणजे एकदम असं कुठे क्लमझी वगैरे वाटत नव्हतं. थोडंसं ना बाथरूम छोटं पण ऑब्व्हियसली त्या हाऊसबोटच्या हिशोबाने एकदम परफेक्ट होतं. हायजिनिक येस 10 on 10. त्याच्यानंतर फूड जर म्हटलं जेवण तर सगळ्याची चव अगदी अप्रतिम. म्हणजे चांगलं, म्हणजे असं हे नाही एकदम ऑइली नाही काही नाही, म्हणजे त्रास न होण्यासारखं एकदम जेवण चांगलं होतं. स्टाफचं बिहेवियर 10 on 10 खूप चांगलं, खूप फ्रेंडली. म्हणजे काही बोललं आपण काही पाहिजे किंवा काही नकोय वगैरे सगळ्याच बाबतीत म्युझिक वगैरे बोर होणार नाही. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ना मी स्टाफला 10 on 10 का दिलं त्याचं रिझन म्हणजे पूर्ण हाऊसबोटमध्ये टोटल 8 रूम्स होते आणि फक्त आमचीच बुकिंग होती. मग त्यांनी आम्हाला असं कुठे आम्हाला अनकम्फर्टेबल झालं नाही ना, सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्हाला काय असं वाटलं. खूप छान आम्हाला म्हणजे मिक्स करून घेतलं. आम्हाला बोर होणार नाही किंवा कुठे काय असं प्रॉब्लेम्स फील होणार नाही त्याची पूर्ण काळजी घेतली त्यांनी. आणि मेक शुअर केलं की आता मी एक लेडी आहे की म्हणजे हिला पण अनकम्फर्टेबल नको व्हायला. ते त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करत होते. आम्हाला वेगवेगळे जे पाण्यात दिसलं आम्हाला जसं जेलीफिश दिसलं वगैरे अजून वेगवेगळे असे पक्षी दिसत होते त्याच्याबद्दल ते आम्हाला इन्फॉर्मेशन देत होते. त्याच्यामुळे मी स्टाफचं बिहेवियर 10 on 10 सांगते. त्यांचं जे म्हणजे ओव्हरऑल जे होतं रेडीनेस की आता काय पाहिजे काय हवंय काय नकोय. एक छोटी स्पीडबोट तिथे नेहमीच लागलेली असायची म्हणजे ते इमर्जन्सीसाठी कोणाला काही झालं तर पटकन तिथे नेऊन हे करायला त्याच्यासाठी. म्हणजे म्हणून मी 10 on 10 दिलं. ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे खरंच खूप छान आहे. मी माझं रिकमेंडेशन आहे पर्सनल की सगळ्यांनी इथे येऊन की एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यावा. आणि प्लीज आणि जर तुम्ही खरंच घेताय या व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे तर पण मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि आता आम्ही निघालोय घरी. अशाच वेगळ्या ट्रॅव्हल व्हिडिओसाठी किंवा आता एक रिव्ह्यू व्हिडिओ आहे माझा याच्यावरचा व्हिडिओ नाही म्हणताना रील आहे शॉर्ट्स आहे त्याच्या थ्रू तुम्हाला मी नेहमी भेटत राहील. चला नमस्ते.